एक सोशल मीडिया स्टार इन्फ्लुएन्सर ज्यांनी आपली ओळख शून्यातून निर्माण केली व आज बघता बघता सोशल मीडियावर इंस्टावर त्याचे 2 मिलियन फॉलोअर्स झाले। मात्र ही गोष्ट काही लोकांना बघवली नाही व त्यांनी आज 5 दिवसापूर्वी त्याच्या दुकानात घुसून त्याच्यावर जीव गेला, कोयत्याने जीव गेला, हल्ला केला, जीवाशी झुंज देत आहे। आपल्याबरोबर त्याची आई आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घ्या या हल्ल्यामागचा। सर आज आयसीयू मध्ये ऍडमिट आहे माझा मुलगा। आज म्हणजे एकदम असं ह्याच्यामध्ये आहे सर, की दुकानामध्ये बसलेला होता सर। ते असं काय बाहेर नव्हता, काही नव्हता, दुकानामध्ये होता। 3 जण आले सर, त्याला 3 आणि कोयत्याने वार केलेले आहेत सर त्याच्यावर। आणि मेन म्हणजे तो काय असा फालतू मधला नाहीये, शिकायलेला फार्मसी केलेला मुलगा आहे माझा। आणि 3 येऊन त्याला कोयत्याने वार केलेले आहेत। मेन म्हणजे त्याला मारून टाकण्याची धमकी दिलेली सर। आणि की आम्हाला त्याला फोन येत होते सर अधूनमधून की आम्हाला की तू खंडणी दिली पाहिजे। तेच नेमका आमचा प्रश्न आहे की तो एक होतकरू तरुण आहे, मेहनती आहे, स्वतःची दुकान चालवतो, सोशल मीडियावर तो इन्फ्लुएन्सर चांगल्यापैकी आहे, तर त्याचा असं कुठल्या गुन्हेगारांशी काही संबंध नसताना त्याच्यावर एवढा मोठा हल्ला कसा होता? मग ते सर ते काय बोलते की आम्हाला तू खंडणी दिली पाहिजे, खंडणी पाहिजे आम्हाला, तू महिन्याला आम्हाला काहीतरी असा आमचा महिना काढून दिला पाहिजे। आमची कापड दुकान आहे सर, कापड दुकानची आम्ही खंडणी कसं काय देऊ शकतो त्यांना? जर नाही दिलं तर मी तुझा मर्डर करल, तुला मारून टाकल, तुला वाचू देणार नाही। हे फोन कधी आलते आणि ते कुणाचे होते? तर सर तो फोन त्याला 1-2 महिन्याखाली येत जायचे फोन, असा अननोन नंबरवरून कॉल यायचे सर। लेटेस्ट मध्ये कधी फोन आलता? म्हणजे आता तरी 8-15 दिवसाखाली यायचे। त्यानं 1-2 वेळेस मला बोललेला, पण मी असे कॉल येईलेत मला असं बोललेला। आणि त्या दिवशी अचानक तो एकटा बघितला दुकानावर आणि 3 येऊन कोयत्याने वार केलेले। त्यांनी हे जे खंडणीसाठी फोन यायचे या संदर्भात पोलिसात कुठं तक्रार वगैरे केलेली? नाही केलेली सर, नाही केलेली। जे फर्स्ट टाइम जे झालं तर ते झालं सर। आणि मेन म्हणजे जे 3 मुलं जे आहेत पुढं, त्याच्या पाठीमागं कोण आहे हे आम्हाला पाहिजे सर समोर। या संबंधात तुम्ही वाघोली पोलीस स्टेशनला जो 307चा गुन्हा दाखल केलाय त्यात किती आरोपी अटक आहेत? 3 अटक आहेत सर। 3 अटक आहेत। मग तुमचं काय म्हणणं आहे की ते आरोपी कोण? माझं म्हणणं आहे की त्यांच्या पाठीमागं कोण जे आहे ते पुढे आलं पाहिजे सर। जे ते 3 आहेत ना, तर ते 3 केले, पण त्यांच्या तुमची ओळखीचे आहेत का? नाही आहेत, आमच्या ओळखीचे नाहीत सर। ओळखीचे नाही का? किती वार झाले व कुठं झालेले आहेत? वार असे भरपूर झालेले आहेत सर, नाही म्हणलं तरी 8-9 वार आहे त्याच्या डोक्यामध्ये, परत तोंडाला पण त्याच्या वार आहे। परिस्थिती कशी? आयसीयू मध्ये आहे तो? परिस्थिती गंभीर आहे सर, आता सुद्धा त्याची परिस्थिती गंभीर आहे। म्हणजे आम्हाला माहिती की आम्ही कशामधून बाहेर निघालात। मेन म्हणजे त्याला पप्पा नाहीत सर, आणि मेन म्हणजे माझा मोठा मुलगा आहे तो, आणि त्याच्या पाठीमागं 2 मुलं आहेत। म्हणजे त्याला जर आज असं केलं तर माझ्या 2 लेकरं कसं राहणार, 2 मुलं कसं करणार? अर्थ हाक होती एका मातेची जो आपल्या मुलाला वाचवण्यासाठी धडपड करत आहे।